हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जतमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणि जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमद्गुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसाक चित्रांगद आले विचित्र विर्याले अंबे अंबिका अंबालिकाले ती येपरे काणी पडैतरशिलीची आता अंबेले वृत्तांत पळैतरशिलीची अंबिका अंबालिके तत्र संवादं चक्रतः शुभे अंबासा भीष्मभारी व पूर्वदेहेतु नैच्छता म्हणरे पूर्व जन्मांतू भीष्माल बायलं जावनाशिल्ली दिवो म्हळ्ळेले वसुले बायल जावन आशिल्ली ती अंबे आतां अंबे जावन आयल्या ती तशें जावन तिका तिगेले बामण जावन आशिल्ली भीष्मा सोण विंगडा वरडिकून घेवचें तिका मन ना तशें जावन तिणें म्हाका साल्वान वरडिकून घेत म्हणला म्हूण पटी मारला तिणें म्हाका थंय व्हरून सोडी म्हूण. ती देवता स्त्री न्हय विचित्र विर्यो एक मनुष्य भीष्म म्हणी देवता पुरुषुची वसू तशें जावन ती मनशा वरडिकून घेवच्या ओपना. तिगेले ब्रह्माला शाप आशिल्लो तिका तशें जावन ब्रह्मान तिका शाप दिल्लो बामण नातिल जेवका तूं येवची जन्मान तुका बामणूच जायना म्हूण सांगून तशें जावन ती थंय पटी मारूं प्रेरणा मेळ्ळी एक हांव साल्वान म्हाका वरडिकून घेत म्हणला म्हूण. तेदना भीष्म तिका साल्वाले बस म्हूण मर्यादेर पेटोवन दिता. साल्वाले वता जाल्यार साल्वाल्याक साल्वान तिका परपुरुशान तिका स्पश्ट केला म्हूण सांगून साल्वान तिका परित्यक्त केलें. वापस भीष्माला येयलें. भीष्मान स्वीकार करनी कडेर भीष्माल गुरू जावन आशिल्लो परशुरामाले चमकले रे तशें पूण परशुराम सांगलें म्हूण सांगून भीष्म तिका स्वीकार कर्तव्य पळया म्हूण चमकले ती. तेदना भीष्माला तिणें सांगूस एक पण ताका सने म्हाका तूं न्हू तांडून हाडलेलें युद्ध कोर न्हू तुजें न्हू म्हाका वरडिकून घेवका म्हूण. तेन्ना भीष्म तिका निराकरण करता कसं लेक म्हूण म्हळ्यार नैश्टिक ब्रह्मचर्य व्रत ताणें सांगलां ना बापसूक हांव वरडीक करून घेना म्हणून म्हणून तिका वरडिकून घेवचें कशी म्हूण म्हणलें तें निराकरण करता जाल्यार अंबे ताका ओपसाचे खातीर तागेले गुरू परशुरामाची सम्म म्हूण सांगून परशुरामाले चमकलाई शरण येयले जाल्यार भ्रातुर्विवाह या मास सो अंबिका अंबालिके ततः भीष्माय तु यशोदा तुम युधेति न भार्गवः. भीष्म अंबिके अंबालिके विचित्र विर्य अल्वಟ್ಟು वरडिकरला जाल्यार हांगा भीष्मालेक परशुराम युद्ध येता. कसने युद्धा कसाला येता शिष्याल वेर ताका मोह ना आशिल्वे जब वो शिष्यान केलेलें कर्तव्य सम्मत न्हय सत्यवचन परिपालन करचें रायांक गेलें कर्तव्य तें परशुरामाक गोतूच न्हय तरी परशुराम भीष्माले कसले युद्ध आयले म्हण भीष्म सत्यवचनाक बद्ध जावन वचता म्हण जगत्याक कोळका आनी भीष्माल पराक्रम कितली म्हूण कोळका जगत्याक म्हूण म्हणजे खातीर परशुराम आयला शिष्याल वैरचे प्रितीन युद्ध करता कोपान युद्ध करना. परशुराम साक्षात परमात्मो यो अष्टवसू युद्ध जाल्लें जाल्यार बद युद्ध जाल्लें जाल्यार परमात्माले जर राबचें कोणाकय साध्य ना जाल्यार हांगा भीष्माल वैरी ताका एक शिष्य वात्सल्य न्हय ताजे खातीर परशुराम तागे लागीं भारी मोगान मोवाळसाणीर युद्ध करता रस अनंत शक्तिरपी सन्न भीष्मं निजगानः न चांबां ग्राहयामास भीष्मकारुण्य यंत्रितः म्हणून मध्वाचार्य सांगताची जावन परशुराम अनंत शक्तीचे परमात्मो तो भीष्माक मारनी आनी अंबेक स्वीकार कर म्हूण सांगून ताणें शर्ती घालनी. महाभारतांत अंबेक स्वीकार करी म्हूण ताणें शर्त घाला मुखार सुनी काणी येता जाल्यार तें बद्द ताणें कसलें कंडिशन घाललें अंबेक स्वीकार कर तूं नाजाल्यार हांव तुगेलें युद्ध करता तशें पळय कसलें म्हणी जाल्यार भीष्माल वयर ताका करूण आशिल्ली प्रीत आशिल्ली तशें जावन ताणें हें पळय कंडिशन घालनी भीष्माक. अंबेन म्हणला म्हाका वरडिकून घेवच्या भीष्माक ओपसाय ना तागे लुटयो दुखोवन ताका मारी म्हूण अंबेन परशुरामा लागीं येवन शरण घेतला तपस्या केला तशें पळय केला जाल्यार
परशुराम भीष्मा मारना मरडिके ಒಪ್ಪೈ म्हण ಜಲರಿ ತಗಲೆತ್ರಕ ಸೊಲ್ಬಲೆ ಬರಿ ಕರ್ತ ನಿಚಾವನು ಭೀಷ್ಮಾಕನಿ ಪರಶುರಾಮ ಯುದ್ಧ ಜತ ಕೊನೆ ಗೆಲ್ವನಿ ಕೊನೆ ಸೋನಿ ಮೈರ್ ಕಾಂಪ್ರಮೈಸ್ ಸೊಲ್ಬನಿಚಿ ಕಾಂಪ್ರಮೈಸ್ ಅಯ್ಯಲಿಚಿ ಅಸಲ್ ಕಾಣಿ महाभारतांतू जल्लरी हाणे सलवल्या बरी कोरून हांव सलवल न्हू कसो करचें म्हूण सांगून अंबेक म्हणलें की तक्क तिक्क दिसता की न्ही आमकांय दिसता पळय अनंत शक्ती सकलांतरात्मा ह्य सर्वविद सर्ववशीच सर्वजित पळय परशुरामा परिमित शक्ती सुचो परमात्मा तो सर्वंतरयामी वै सर्वज्ञ वै सर्वस्वामी वै सर्वजयी वै ताणे सर्वजित म्हणला सर्वजनाके ताणे जय पावच्या साध्य आशिल तो जाला रे ताका समान जावन आशिल कोणेय नाची तसलो म्हाका न्ही कुडवना युद्ध करूक म्हणून म्हाका शक्ती जाल्ला म्हणून नटन करता कसल्याक इत्याक म्हूण म्हणल्यार रे भीष्मं स्वभक्तं यशसाभिपूरयन् विमोहयन् असुरांश्चैव रामः स्वभक्त जावन आशिल्लो तागेलो नीच भक्त जावन आशिल्लो भीष्माक यशस्स मेळची खातीर आनी असुरा मोहना खातीर भीष्माक ताणें गेलवणी मारणी कसले करणी भीष्माल प्रतिज्ञा सगळे जगत्यांतू सत्य प्रतिज्ञा म्हणजे कामळ खातीर ताणें परशुरामान तशें केल्लें म्हूण म्हाका शक्ती जाली सलवला म्हूण इत्याक म्हळ्यार अंबेक परिग्रहण बनी भीष्मान परशुरामान सांगून अंबे परिग्रहण कोरका जत्तशील परशुरामान सांगलें भीष्मान जाल्यार भीष्माले प्रतिज्ञा वायट जाल्लें म्हूण जत्तशिलें तशें ना भीष्मान यशस्वी म्हूण सांगून सगळे जगत्यांत नांव घेवका अंबे समीत ताणें गुरून सांगलें रे परिग्रहण कर न्ही तागेले सत्य प्रतिज्ञा वरच खातीर म्हूण नांव घेवका म्हूण सांगून म्हणला आनी एक कसो म्हळ्यार ಕೆಲವು ಜನಾಲ್ ಮನ್ನಂತು ತೆದ್ನೈ ಪರಶುರಾಮು ದೇವನಿ म्हूण कोणाकय ಗೊತ್ತನಾತಿಲ್ मस्त जन आशिल्लीची मस्त जन परशुराम परमात्माला अवतार म्हणून गोतना सामान्य ऋषी म्हणून म्हणटना एक ऋषी राया गेलवलो म्हणून म्हणल्यार कळवे ते एक असुरांक न्ही पळय ऋषी राया गेलवलो रायान गेलवो काम तशी असुरांक मोहन करचे खातीरची ऋषी सलवलो ते एक सम विशय म्हूण तांकां दिसता म्हणून परशुराम सलवल्या बरी करता तशी परशुराम केन्नाय विजयीची भीष्माक तागेले निमती यशस्स मेळ्ळें शरणागत जावन आशिल्ली अंबेक तिका तिणें आतां भीष्मा सोडून विंगड जना मारडीकोन घेतली जाल्यार पतिद्रोह जाता आशिल्लो न्हय ते पाप तिगेले निमती जावची नाका म्हण खातीर म्हाका युद्ध करूं जायना म्हणून ताका तिकाय पापा दुखून मुक्ती दिल्या मागीर ती मुखारसून शिखंडी जन्म येता शिखंडी जन्म तिगेले जाल्ली कुडले तिका वपास तिगेले बामणा वटू समागम जाता म्हूण म्हणलेलें तिगेले शिखंडी जन्म जाता भीष्मालाय जाल्ली पळय ते मागीर तांणी वसू जन्मार तो वपास वसुदेह घेवन वता ती वय तिगेले देहार ते वसुदेह घेवन ती वय थंय वता आनी भीष्माक मोटू आसता ती ताचे खातीर हे पुराय काणी जाता आतां अंबेक कळ्ळें न्हय परशुरामान काय करूं जायनी म्हूण सांगून आनी कसो करचें म्हूण सांगून आवच भीष्माक कशी पुणी मारतली ताजे खातीर हांव सुरवेक चाल्लो जावका चाल्लो जाल्यार मान न्हय भीष्मा मारूं जाता म्हूण सांगून शिवाक तपस्या करता ती आनी तपस्या म्हळ्यार कशें करता गो तसो भारी एक व्हड तपस्या ती गेले ती तपस्या कोरून 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 कडेर म्हणटन रुद्र प्रत्यक्ष जाता प्रत्यक्ष जावन रुद्रः तस्यास् तपसाः तुष्टः प्रादाद वरं ददा मागीर वर दिता काय तो कसलो वर भीष्मस्य मृती हेतुत्वं कालात पुंदेह संभवम तूं भीष्माल मरणाक तूंची कारण जाता आनी तुका ಸ್ವಲ್ಪ काळ मागीर तुका पुरुश शरीर मेळटा म्हूण म्हणलेलीक वर दिता आनी अंबे एक माळ दिता रुद्र ही माळा कोण स्विकार करता पळय तो भीष्माक मारता म्हूण ती अंबे माळ घेवन सर्व रायांक लागीं गुंवता भीष्माल भयान कोणेय त्या माळ घेनाची कितली रायाले वता म्हूण ना कोणेय घेनाची कडे द्रुपदाल अरमनेला येता ती अरमने द्वारा बागिलार ते माळ दवरता आनी योग अग्नीन योग बलान शरीर त्याग करता ती तिगेले अग्नीन तिगेले शरीर जळयलें म्हणटाची तशी ಕೆಲವು जन ती समाधिस्थ जावन शरीर त्याग केल्लें म्हूण म्हणटा तशें ती शरीर त्याग करता
त्याच वेळाक द्रुपदो थंय द्रुपदाला अरमने द्वारांत ती माळ दवरला न्हू द्रुपदो त्या वेळाक रुद्राक तपस्ये करतर आशिल्लो मागीक चेल्ल्या चेडू जावका म्हूण सांगून कळ्ळें चेडूंक जायनाशिल्ली ताका चेल्ल्या चेडू जावका म्हूण सांगून तपस्ये करतर आशिल्लो तेदना रुद्र सांगता ना तुका चेल्ली चेरडाल योग म्हूण हांव चेल्लो जावका म्हूण लेखिलें ना हें चेडूची मुखारसून चेल्लो जाता म्हूण सांगता तेदना ती अंबे म्हणलेली चेल्ली जावन द्रुपदाल धूव जावन जन्मा येता तिका शिखंडिनी म्हूण सांगून द्रुपद नांव दवरता शिखंडिनी म्हूण म्हळ्यार आमी आतां शिखंडी म्हूण म्हणली कुडलें आसना शिखंडी म्हळ्यार चेल्लो न्ही चेल्ली न्ही नपुंसको म्हूण जाल्यार जावन शिखंडी विष्णू सहस्रनामान तो शिखंडी म्हूण परमात्मालें नांव येता ताजेर तो शिखंडी म्हूण न्ही शिखंडी म्हूण म्हळ्यार चंद केस आशिल्ली म्हूण शिखा म्हळ्यार जुटो घालचें बोर केस आसून चंद जुट्ट आशिल्ली तशी तिगेल केसां राश पळोवन तिका द्रुपद शिखंडिनी म्हूण नांव दवरता जाल्यार रुद्रान सांगलां न्हय जाता चिल्ली चेडू जाता मुखार चेल्लो जाता म्हूण सगळे जगत्यांत तो चेल्लो म्हणून सांगता द्रुपद इत्याक म्हळ्यार एक रायाक चेल्लो चेडू जाल्यार बारी संतोश चेल्ली जाल्यार तितले संतोश आसना म्हळ्यार कालक्रमेण एक युवराज जावका आनी ताका चेल्लेले ड्रेस घालून तेणी जावन ती चेल्ली शिखंडिनी तिका चेल्लेले ड्रेस घालून होड करता चेल्ल्यांक करल्या वरी चौल करता उपनयन करता द्रुपद चेल्ल्या वरीच तिका होड करून पळयता कडे एक दीस कसो जाता गोतसो ती शिखंडिनी चेल्ल्याल वेशारी भोंवतर आसता न्हय तेदना भायर भोंवतना अरमने दुखून त्या द्वारार आशिल्ली माळ पळयता ती माळ पळयतना तिका भारी चंद दिसता ती माळ काडटनी गळे घालून घेता जाल्यार जावन शिवान अंबे दिलेले हे माळ कोण गळे घालता तांगेल निमती भिष्माल मरण जाता म्हूण आतां जावन द्रुपदा ह्या विशय गोतसून ते माळ कोणीय आपणान अशी ताण पळयलेले कडेरी मागीर ते बेसार पडता न्हय कोणेय त्या माळ आपणाची प्रयोजना गोतस म्हणलेले विश्वासारी ते माळ कसो आसा खंय आसा कोणें आपळवे ते वय पळोवन सोडले शिखंडिनी नित्य त्या फुला माळ पळयता तिका दिसता केन्ना जाल्यार भावना हें कमला फुला माळ कसो छंद आसा एक पंत हांव धारण करया म्हूण सांगून तिणें धारण करूस मागीर तिका गंधर्व शरीर जाता मागीर ती शिखंडी त्या एक काणी आसा तिका एक स्तुणकर्ण म्हणलेलें म्हळ्यार तिगेल ओटो वार्डीक जाता तीक वार्डी जातना त्या वार्डी जाल्लेली हिरण्यवर्म म्हळ्यार रयाल दुवेल ओटो वार्डी जाता ती वार्डी जातर ती सांगता यो चेल्लो न्ही चेल्ली म्हूण सांगून पळय शिवाले वर पट्टी जायनी थंय इत्याक म्हूण म्हळ्यार मुखारसून तिका गंधर्व शरीर मेळटा म्हणलें ती काणी सांगया द्रुपद कसं करता त्याच माळा मुखारसून द्रौपदीला हाता दिवचे कसं न्ही स्वयंवर जाताना चंदी माळ नव्हती म्हूण स्वयंवरांत ती अर्जुनाल गळ्या घालती करून अर्जुनूय भिष्माल मरणा कारण जाता तशी शिववर दोन रितीरी बद्ध जाता एक पंत शिखंडिनीन गळ्या घालून घेतली शिखंडिनीची भिष्माल मरणा कारण जाता अर्जुनाल गळ्याक द्रौपदीन घाल्लेले निमती द्रौपदी अर्जुनाल निमती भिष्माल मरण जेवचें पडलें म्हळ्यार शिखंडिनी रप्तन भिष्मान शस्त्र त्याग करचे अर्जुनान तागेले हांगा बरी शर बाण मारचे हे काणी आमी मुखारसून महाभारता पळयताची हांगा कसं जाता शिखंडिनील काणी पळया आमी कसं जाल्ली म्हूण द्रुपद कसं करता दशार्ण राय जावन आशिल्ले हिरण्यवर्माले दुवेल ओटो शिखंडीक वार्डीक करता ती राजकुमारी कसं करता ताका कळ्ळें ती पुरुश वेशार भोंवची चिल्ली अन्नाक न्ही अम्मा सोडले बरले जनान पळय ती चेल्लो म्हणून लेकला म्हणून ती गेले ती पोशिलेले एक आया दादी म्हणटा पळय तिका सांगता ती वचून हिरण्यवर्माले सांगता हिरण्यवर्मा जोर खूश येता कोप येता कोप जावन तो सांगता तुका द्रुपदा तूं इतली व्हडली ढोंगी केल्वे तुगेल धुवे वट मुगेल धुवे वार्डी केल्वे तिका चेल्लोशी ओड करून सांगून आतां हांव तुका तुगेल सगळेची सैन्य समेत तुगेल बंधू बांधव समेत तुका नाश करता म्हणून द्रुपदाक सांगून पेटयत मान्ने चतुरंग सैन्य घेवन बाई सरला यो हांगा शिवान सांगला ना ती स्वल्प काळान चेल्लो जाता म्हूण कोण केन्नाय पळयता चेल्लो जाला की चेल्ली जाला म्हणून शिवाले उतरांत द्रुपदा मस्त नंबीक न्हू तो सांगता ना तूं पट्टी मारतरस हिरण्यवर्मा शिखंडी चेल्लोची
तुका कोण कोण जनान कसं शिकून दिलं म्हणून तू वायट बुद्धीर उलयता तुका धिक्कार असो. रायो जावन तू असल पुरे विचार उलयलो म्हणजे रे तुगेलें राज्य कशें व्हरचें म्हूण सांगून पेटयता. हांगा जाल्यार एक नमने चिंता शिखंडिनीक ती कसं लेखता. आतां बद हिरण्यवर्मान हांगा परीक्षा करूं आयलो म्हण जाल्यार मिगे ल्हान फटी मारता म्हण कळ्ळें रे. सगळे कुल नाश करता म्हणला न्हू ताणें ह्या परे जेवचें नाका म्हण सांगून एक रान्ना वता. रान्ना वता त्या रान्नान तूं तुंबुरू म्हणलें एक गंधर्व नारदांनी तुंबूर म्हणटा पळय तुंबूर म्हणल्यार गंधर्व जेव शिखंडीनी रान्ना वतन सुरवेक इशिका म्हूण म्हणलेलें ऋषी आसा. तो निमकी कसले तू दुःख भोगतो कोण तू कसले इत्ते तेन्ना ती जाल्लेले विशय पुरे सांगता. तो म्हणटा तूं सीदा हरिद्वारा बस थंय गंधर्वांगेल राय जावन आशिल्लो तुंबूर आसा. थंय गंधर्व स्त्री पुरुश शरिराचे विनिमय करतो रस्ताचे थंय तुंबूर उरले अनुग्रहारी तुका पुरुश शरीर मेळचेकय पुरो म्हूण सांगता. त्या वेळार ती सीदा गंधर्वालांग वता. गंधर्वाला वचून थंय गंधर्वराय तुंबुराला सांगता कितलेकी जनान शरीर विनिमय करून जाल्यार दोग जन वरल्यांचे म्हूण सांगून गंधर्व तुंबूर गंधर्व सांगता तांगेले निमगी तूं तांतू एकलो म्हाका स्त्री शरीर मेळका म्हूण तागेलें हें आश आशिल्लें. तो कसो करता शिखंडिनीक तागेलें शरीर दिता. शिखंडिनी आशिल्ली शिखंडी जाल्ली द्रुपदाला येता आनी सांगता आना तूं कसले भिष्माक हिरण्यवर्माक सकडे भिवचें नाका कळ्ळें हांव बदच चल्ला म्हूण म्हणटा. महाभारतांत मागीर उद्योग पर्व हेंचे विशय येता तेन्ना ही काणी आनीक विस्तृत जावन आसा तेन्ना वपास आमी पळोवया. ते उद्योग पर्वांत स्तुणाकर्ण म्हणलेले यक्षान तागेलें शरीर इका दिला म्हूण तुंबूर गंधर्वाल विशय थंय येना. इतेक म्हूण म्हळ्यार आदी पर्वांत सांगला कसने 23 अध्यायांतू सांगला कसने म्हूण म्हणटा तो विभजनम तत्र गंधर्वाणाम आवर्ततः म्हूण सांगून म्हळ्यार गंधर्व शरीर विनिमय करूं साध्य आसा म्हूण म्हणलेले उल्लेख दिला. आनी दोन गंधर्व शरीर विनिमय करूंक बाकी शिलीचे म्हूण दिला शिवाय स्तुणाकर्णाल नाम ना कळ्ळें. जाल्यार मागीर उद्योग पर्वांत स्तुणाकर्ण म्हूण सांगून नांव येता तागेलें जेवो स्तुणाकर्ण अभिधेय ताम अपश्य दृढकर्णतः ताका कानू भारी दृढ म्हूण गट्टी चंदू म्हूण कानू भारी सूक्ष्म तेगेलो तशें जावन ताका स्तुणाकर्ण म्हूण सांगून नाम. थंय तुंबुरू शिखंडिनी वयरी एक दय दाखयल देखून शिखंडिनीक स्तुणाकर्ण तागेलें शरीर दिता. तो तागेलें शरीर तिगेलें शरीर घेता जल्वे. अन्य कसन म्हूण म्हळ्यार पुरुशांक स्त्रीत्व आयलें म्हूण जाल्यार तांणी एक न्हय एक दीस पुरुषत्व दाखोवचें पुरो ताजे खातीर मुखार वपास मागता. पुरुश जावका म्हूण दिसलें रे कोणालें वटू शरीर विनिमय करतना आतां पुरुशाल स्वभाव विसरूनच म्हूण एक अंश पुरुश स्वभाव तो आची दवरून घेतके तिका एक अंश पुरुषत्व उणी जाता. जेवो तुंबुरून शिखंडिनीक तुंबुरूल त्या स्तुणाकर्णान शिखंडिनीक तागेलें पुरुश शरीर दिलें. पुरुश शरीर दिल्यार शिखंडिनी पुरुषत्व येनिकी तिका ताजे खातीर तागेलें एक अंशान तो वय त्याच्या शरिरांत आसता कोण स्तुणाकर्ण म्हणटात न्हय. मध्वाचार्यान आजी खातीर पळय द्वैजीव सिद्धांत म्हूण दिला. ती पुतनी पळय ती तशीची उर्वशी न्ही जावन उर्वशील आविश्ट ती राक्षसी त्या उर्वशील आविश्ट एक अंश तिगेलान तो आशिल्लो देखून ती चंदी जेवच्या साध्य जाता आशिल्लें हे पळय आमी पळयलां. अशें आसलें द्वैजीव सिद्धांत मस्त आसा ताका नेमी राक्षसो कळ्ळें. शिशुपाल तो एक तागेल एक हिरण्य जय विजयाल एक अंश मंत्र जाल्यार राक्षस देह ते द्वैजीव सिद्धांत म्हणटा. हिरण्यकशिपू मोक्ष मेळ्ळें म्हळेलें. हिरण्यकशिपू म्हळेलें राक्षसाक मोक्ष मेळ्ळेलें न्हय तागेले देहांत आविश्ट जावन आशिल्लें जयाक मोक्ष मेळ्ळेलें. तशें पळय लेखूक जाता म्हणचें आसा मध्वाचार्यान आमकां कश्ट म्हूण दिसता ताजे खातीर निर्णय वाचूका म्हूण म्हणचें. जेवो हांगा खंयच्या काळांतूय पळय इत्याक शिवाले बलानाची शिखंडिनीक पुरुश शरीर मेळ्ळेलें पुरुषत्व इता येन तिका म्हूण म्हळ्यार न्ही जावन पुरुशांक
वर मेळणू शाप मेळणू स्त्रीत्व येतके जल्या स्वाभाविक स्त्री जावन आशिल्ल्याक पुरुषत्व येईना म्हूण म्हणलें नियमच काही ताचे खातीर शिवभर आसला रे शिखंडिनी ती स्वाभाविक स्त्री जन्मा येतना स्त्री नव्हती ती पुरुष शरीर मेळ्ळें रे पुरुषत्व येना ताजे खातीर एक अंशान ताणेचे स्तुनाकरणान आसचे म्हणून म्हणचे जवो शिव वर आसला रे शिखंडिनी शरीर पुरुष मेळ्ळें जाल्यार तिगेल्यान स्त्रीत्व आशिल्लें जाल्यार ती कसं करता पुरुषत्व नातिलें पुरुष शरिरांत कसं राबचें म्हणून ते स्तुनाकरणाले शरीर प्रवेश करून तिगेले घरा वता तशी आतां हेची विशयांत आमी अर्जुनाल काणी पळयत न्हय उर्वशीन ताका शाप दिवन ताणें स्त्री शरीर पावचास तूं केदन जय जाल्यार तेदन ते शाप बळसूं येता म्हणटना ते उर्वशील शापार 1 वर्स स्त्री शरीर मेळका म्हणलेलें पळय तेदन तो ते विराटरायाल रमणे आसतना बळसून घेता पळय ही पळय काणी मुखारसून आमी वाजवयता जवो आतां हांगा गंधर्वाल अनुग्रहान गंधर्व शरीर मेळ्ळी तिका शिखंडिनी ते शरीर प्रवेश करून त्या वेळार 1 दिसा मटाक परीक्षा करूं येता म्हणला न्हय फाई हे शरीर म्हाका हांडी तूं तुगेलें शरीर प्रवेश करी म्हणून गंधर्व स्त्री शरीर घेवन थंयच आसता थंय येतना कसो जाता म्हळ्यार कुबेरू थंय येता खंय हें गंधर्व पुरे कुबेराले आळविकेन तसूच न्हय त्या वेळार स्तुनाकरण पळय स्त्री शरीर घेतला न्हय न्हिचावन ताका पुरुश मन आशिल्लें ताणें उठान राबून पांय पुडक आशिल्लें एक पुरुशाले द्राक एक स्त्री लज्जेत न्हय तशी तो लज्जेत की कुबेरा जोर कोपेत खंय तूं अशी सुखांनी चेल्ली जावन म्हूण केद्दना कसं जाल्लें पुरय तें कुबेरा मना वता तागेले दिव्य दृश्टीन सांगता खंय तूं मस्त काळ थंय अशीची चेल्ली जावन वचता केद्दन तुगेले शरीर आसूची ती चेल्ली मुखारसून युध्द जातना मरण पावता पळय तेदन तुका तें पुरुश शरीर मेळटा आतां मेळना म्हूण सांगून तशी म्हळ्यार शरीर आसूचे शिखंडीक केदना मरण मेळचें म्हळ्यार अश्वत्थामान रात्री युध्द शिबिरांत संहार करतना तेदना तूं त्या शरीर घेवयेत म्हूण सांगून सांगता आस तशी ತುಂಬೂರು स्त्री शरीरांत म्हळ्यार ತುಂಬूर न्ही स्तुनाकरण स्त्री शरिरांत वास करता शिखंडी म्हूण जावन येवन आवस बापूस पुरे विशय सांगता तांकां बारी संतोश जाता माव येता हिरण्यवर्म मस्त विशयार ते हाका शिखंडीक परीक्षा करता कडेन लज्ज जाता ताका ताणें म्हळें तुगेलो सगळे वंश नाश करता म्हूण ताका इत्या हांव तशी एक प्रतिज्ञा घेतली म्हूण लज्ज जावन थंय दुखून चमकलो तो शिखंडिनी ओपास गंधर्वाले वता कळ्ळें कडेन तागेलें म्हणटा तूं मेगा स्त्री शरीर म्हाका दी म्हूण तेन्ना तो सांगता ना म्हाका कुबेरान शाप दिला हेंची शरीर हांव मस्त काळसूचें मुखार शेश जाता म्हणला जायत म्हणटा ती तें पुरुश शरीर घेवनूची घरकड वता तशी शिखंडी जाता आज हें शिखंडील काणी जालें अंबेल काणी जालें आतां हांगा विचित्र विर्याल काणी कसो जाली तें पळय हांगा विचित्र विर्याल आमी पळयला ही जाल्यार एक पंत उडगास करला री विचित्र विर्याक अंबिका आनी अंबालिका लोट वाडीचेत न्हय मस्त वर्ष पर्यंत तांगे लोट आसक्ती विषयभोग उपभोग करतर आसता खंय मस्त वर्ष म्हळ्यार महाभारतांत 7 वर्ष म्हूण दिला 7 वर्ष पर्यंत विचित्र विर्य 2 चंद बायलो तांगे लोट वचूचे अंतःपुरसून भायर विचकना सगळो दीस 2 बायलां लोट वचूचे हांगा देश आडळीत कशी भिष्म पळयता ताजे निमती कसो जाता म्हळ्यार ताका क्षयरोग येता क्षयरोगा निमती खंयचे औषध प्रयत्न केल्यार जायना नशी तो मेल्लो की सत्यवतीक भिष्माक अंबिकेक अंबालिकेक दूख भोरून गेला जाल्यार तागेले उत्तरक्रिया कोरका न्हय ते एक विचित्र विर्याल उत्तरक्रिया रथविजानांनी कुरुश्रेश्ठान करून केलें जाल्यार भिष्माले नेतृत्वारी आतां ततः सत्यवती दीना कृपणा पुत्र ग्रद्धिनी पुत्रस्य कृत्वा कार्याणि स्नुषाभ्यां सह भारता पळय तूं म्हळ्यार तिगेल जिवाची शिलीची जग एकलो गंधर्वान मारून गेलो एकलो तो क्षयरोग जावन गेलो पुत्र वियोग जाले जाल्यार भारी धैर्य येयलें की तिका 2 सुन्नसाची
कसं करतात पुत्ताला प्रक्रिया केला आणि सगळं ओ दीस रोवण बसचे अंबिकेक अंबालिकेक भारी सांत्वन करता अंचाण भीष्मही भारी कुसकला अशी जाल्ली न्हय आम हे सिंहासनार बैसना रडिकोन घेतला पुरय आता आमगेले कुरुवंश राबत येईल न्हय म्हणलेले एक भारी दुःख तिका सत्यवतीक सगळो दीस एकच के कुरुवंशाचे उजवाडू गेल्लो न्हय आनी वंश मुंदरसून वचना न्हय म्हूण आतां आपत्कालांतू एक धर्म म्हणलेलो आसा आपत धर्म ते पुरे आलोचना करतके संपूर्ण आलोचना करून विवेचन करून कडेक एक तिक मनान तेता कसं न्ही म्हळ्यार भीष्माक आपोवन सांगता काय शांत नो हो धर्मनित्यस्य कौरव्यस्य यशस्विनः त्वयि पिंडश्च कीर्तिश्च संतानं च प्रतिष्ठितं शांतनो म्हळ्यार गंगे आपयती भीष्माक आनी सांगता चेडा शांतनु कशी म्हूण गोतच तुका तो भारी यशोवंत महामहीम जावन आशिल्लो ताका पिंड प्रदान दितले तुगेले नंतर कोणें जाता तूं करता जाल्यार तूं वारडिकोन गेली म्हूण जाल्यार शांतनु पिंड प्रदान ना हे वंश मुंदरसून वचना आतां पुरय तुगेले विशयां तुगेले वैरी डिपेंड जावन आसा अवलंबन करून आसा तुवें कसं म्हूण कोरका म्हणटा आनी म्हणटरस पुण्यकर्मान स्वर्गप्राप्ती म्हूण म्हणटाची जाल्यार सत्यव्रत जावन आशिल्ल्याक दीर्घायुष्य खंडित म्हूण म्हळ्यार तुका तुगेल्या अन्नानय बरं दिला मात्र न्ही तूं धर्माचरण सम जावन करतरस वेदांग गोतस धर्म सूक्ष्म उपास हांव तुका सांगता म्हणना तशी पळय एकक गरण्याक एकक नमने आचार विचार आसा विंगड रितेशच्या पुरो जाल्यार आमगेले घरणी हांगा राबूनच आपत्कालांतू ಕೆಲವು धर्म अनुसरसुवेत म्हणस न्हय तुका गोतच न्हय तुका शुक्राचार्याक कितले ज्ञान आसा बृहस्पती कितले ज्ञान आसा तितले ज्ञान तुका आसा म्हूण गोतस म्हणटना आपत धर्म कसो म्हूण तुका गोतस तशें चाव तूं हांव सांगिल्लें काम करतवें हांव सुस्तानार आसता तुका मिगेल आज्ञा तूं परिपालन करतवें तेदना ताकाय मस्त दुख्खार आसता विचित्र बिरी गेल्लो म्हणून आनी आम्मा कसं सांगता म्हण ताका मना वचना जायत मा तुका कसलें दिसता तें सांग तेदना सांगता पळय दोनी चेडू म्हाका तांतू एकल्याक वारडी जेवचे पुडेची गेल्लो तो आनी एकलो वारडीच जाल्ला 7 वर्सां दाम्पत्य जीवन करनी तो वय गेल्लो तशी आतां तुका दोग जाणांल वैरी मस्त प्रीत आशिल्ली तशें चावन तूं युवराज्य सिंहासन घेनी म्हाका गोतस वारडीक कोन्न घेनी म्हाका गोतस मस्त प्रीत आशिल्ली तुका म्हणटा भीष्माल दोळे दुखून दळदळी उदा देंवता मागीर ओपा सावस सांगता की आमची भारी दुर्भागिनी स्त्री इतेका म्हळ्यार पळय दोनी चेडवांक जीवजिवेक कळवून घेतला आनीक कसं म्हळ्यार विचित्र वीर्यालय दोनी बायलो नवतरुणीशी चंद तांणी स्त्री चावन एक बरे पूर्ण जन्म तांगेले जायनी तांकां पळयल कुळ्ळे मिगेल हृदयांत मस्त दुख्ख जाता सन्न प्रेयरी विधव जाल्ल्यांची म्हूण म्हळ्यार दुख्ख म्हाका मस्त आसा तांणी कसले संसार आसूं कसमा भोगनीची म्हूण म्हळ्यार दुख्ख आसा जाल्यार ताजे पशी चड दुख्ख कसलें म्हूण म्हळ्यार एक स्त्रीक पुत्र प्राप्ती जाल्यार मात्र परिपूर्णता म्हूण आसा हांगा तांकां पुत्र प्राप्ती जावचे पशी पुडेची मिगेल पूत मेल्लो आनीक कसं दुख्ख म्हाका म्हूण म्हळ्यार आमगेले येद्दी होड कुल हांगाक रप्तना मे म्हूण म्हणलेलें म्हाका भंय तर आसा आतां आमगेले कुल अभिवृद्धी जावका जाल्यार हांगा एक तंतू म्हळ्यार एक पुत्र प्राप्तीची आवश्यकता आसा आमगेले कुल विनाश जावचे नज्य म्हूण जाल्यार नात्र जावकाची म्हाका जावची कशी हांव मस्त धर्मा विशीं आलोचना केलां तुकाय गोत आसा तूं तांकां वारडीक कोन्न घेव येता म्हूण म्हणलेलें आसा तुगेले निमती जावन तांकां चेडून जावका म्हूण म्हळें लाश म्हाका मात्र न्ही राज्य सिंहासनां बसतले दोग जणे चमकलीचे आतां तें राज्य सिंहासन खाली जाल्ला हेमाय तुवेची अपास स्विकार करून सगळे भारत देश आळसुका तुवें मात्र न्ही मुखार सुनी एक कन्ये हाणू तुकाय हांव वारडीक कोन्न घेता तुगेलें कर्तव्य तें जाल्यार आपत्काला धर्म कसो म्हूण म्हळ्यार तांकां चेडून जावका जाता ना नातल्यार येद्दोळ चंद आमगेले वंशाच्या पुरे जनाक पिंडोदक मेळटशिल्लें आनी आतां पिंडोदक दितले ना अशी तांणी नरकांत पडताची तुगेले निमती अशी जाल्लें म्हूण जावचें नाका चेडा सत्यवतीला अभिप्रायाची
ते आस्थानांतू आशिल्ले पुरजने अनुमोदन करताचे जलरी भीमो धर्मज्ञुत्व ताका गोतना म्हणलें ना जाल्यार भारी गंभीर जावन सांगता काय तो असंशयं परो धर्मः त्वया मात्र उदाहरतः राज्यार्थे नाभिषिंचेयं नोपेयां जातमैथुनम् आमा तू सांगेल विषय दृढ समसूच विषय तो ना म्हणा आपत्कालांतो अनुसरसू का धर्म तो म्हणल्यार म्हाकाय गोतस आव राज्याभिषेक कर का राज्यात न अभिषिंचयम तू म्हणणं राज्याभिषेक करतल कोणेनांची तू आनी राज्याभिषेक करून घेवन सिंहासनार बेसू का म्हूण सांगून पळय राज्याभिषेका खातीर हांव आशी पावना म्हाका राय जेवचे आशी ना हांव राय जायना म्हणला तुगेला अन्नाक हांव उतर दिला बरडी काही करून घेना हांव स्त्री संग करना इत्याक म्हळ्यार हांव तेदन सांगिलच कसं म्हूण हांव नैश्टिक ब्रह्मचर्यार आसता म्हूण सांगून आतां तुगेले चेडूं माल खातीर हांवें प्रतिज्ञा केल्लें न्हय आतां तुगेले चेडूवानक मुखार सुनू सिंहासन मेळना नातलारी म्हूण तुगेले अन्नान मिगेल वैरी संशय लेखील खातीर हांवें प्रतिज्ञा केलेलें अन्यक कसं म्हळ्यार तुगेल संबंध मिगेल अन्ना जावका जाल्यार कन्याशुल्क जावन मिगेले सगळे जीव मानव ब्रह्मचर्यार आसता म्हूण सांगून मिगेला प्रतिज्ञा घेतील तुगेला अन्नान आजी हांव तिची प्रतिज्ञा सांगता पळय कसन म्हूण ऐक परित्यजेम त्रैलोक्यम राज्यम देवेशु वापन यद्वापि अधिकम एतेभ्यां न तु सत्यम कथंचन तीनी लोकयाम त्याग करता देवतेन ತಂಗಲ್ ಸಾಮ್ರಾಜ್ಯ ಹಾಂಡಿಲ್ಲರಿಯಾಂ त्याग करता हाजी पशी कसं की ओडस्तान म्हाका दिता म्हूण म्हणल्यार त्याग करता म्हाका देवतेन पुरी तुका स्वर्गू दिता तूं आम्मान सांगेल काम कर म्हणल्यार हांव हें त्याग करता म्हाका नाका तीन लोकूय नाका देवतेंगेल साम्राज्यय नाका ताजे पशी ओडस्तान खंयची उर्दो लोक दिता म्हणल्यार म्हाका नाका जाल्यार सत्य च्युतचें ना हांव कस प्रतिज्ञा केला ती प्रतिज्ञा दुखून हांव च्युती भोग्गयना म्हूण म्हणटरस आनी कसले जेवचे पुरो जगत्यांत उदकाचे रुची वच्चे पुरो तशी वायू ताजे स्पर्शगुण सोडू पुरो सुर्याल उजवाड उणी जेवचे पुरो अग्नीक जळोवची शक्ती ना जेवचे पुरो कसले जेवचे पुरो जाल्यार तांणी तंगेल शक्ती त्याग केल्यार हांव मात्र मिगेले प्रतिज्ञा त्याग करना म्हूण सांगता त्या वेळार अग्निशी दिसता काय तिका सत्यवतीक वापस पळयतना तेजस तोंडा दुखून भायर येतरस तितली भीषण जावन वापसय सांगतरस हाका कशी वत्ताय करची सत्यवतील तोंडा दुखून उत्तर येना जाल्यार वापस सांगता सत्यपराक्रमो चरडात सत्य उतरांत तुका कितली धडत्वस म्हूण म्हाका गोतस जाल्यार आपतकालाचे एक धर्म कसर म्हूण सांगून तूं आलोचन करका न्हय तुगेल्या अन्नान तुगेल्या आज्यान सगळें राज्यभार केला हें आतां हें करूं कोणें नाची तूं करूं का न्हय आमगेल प्रजेंगेल हितचिंतने खातीर राज्य चंद्रितीर आसूं का म्हणलें खातीर तूं हें कार्य करूं का न्हय आमगेल वंश विनाश जावच्यानच 4 जणांन आमकां अवहेळन करूनच तूं हें एक काम करका म्हूण म्हणटना ती सांगता आमा आमकां कशें घेता आपतकाल येयला म्हूण सांगून भिवची नाका मोह आपोवनुका आपतकालांत अंसरसुका जाल्यार धर्म कसले म्हूण सांगून सम आलोचन करी अधर्मूची धर्म म्हूण सांगून तुवें लेखून आमकांय सांगून सर्व जनाल विनाश जायना नशी विनाश जावची तशी करूनुका पळय हें पुरे आपतकालार खंयची रितीर चरडा पावेत म्हूण धर्म म्हूण सांगला जाल्यार खंयचे धर्मशास्त्रांतूय आपतकाल आयलो म्हूण प्रतिज्ञा चुकूनच जे म्हूण सांगून ना तशी शांतनुले वंशाचे उद्धाराक तुका एक विशय सांगता फुडें धार्मीक क्षत्रियान हें पुराय रिती निती अनुसरसिला तें हांव सांगता तें आयक तुगेल कुलपुरोहितालें समालोचन करी आनी कसल कोरका म्हणल्याक तेदन कसले तप्पू जायना म्हणटरस आनी सत्यवतीक भीष्म सांगता काय आमा परशुरामाल काणी तुकाय गोतस परशुरामाल काणी हांव तुका सांगता म्हूण म्हणटा ती काणी आमी पायच्या दिसा पळया कायेन माचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु
नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.